आणि मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचलेली आहे आणि दुर्घटना घडली आहे। या घटनेमुळे इथे करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळची जमीन खचली। राजकोटमधल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर उभारल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चबुतऱ्याजवळची जमीन भुसभुशीत झाल्यामुळे ती खचली आणि एक मोठं भगदाड पडलंय। विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि आता याच वरनं सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे विरोधकांच्या निशाण्यावरती आले। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे कारण ती जमीन भ्रष्टाचाराची। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंद्रायणी नदीवरचा पूल, यात सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे। राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या परिसरातील चबुतऱ्याच्या ठिकाणचा जो परिसर खचला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप केला। भ्रष्टाचार झाला आहे। मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात, त्यांना मी उत्तर देत असतो। त्याच्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही। आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे। या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। ही खचलेली जमीन भरण्यात आली आहे। जमीन खचण्याच्या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार असलेल्यांवरती कारवाईची मागणी होती आहे। निश्चितच सर्व त्याची देखभाल करणं हे कामच आहे। त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणती कसूर ठेवता कामा नये। काल खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती खचली आणि किल्ल्याला काही धोका नाही आहे। साईडचा जो पोर्शन जो आहे, जो भराव बाजूचा केला आहे, तोच थोडासा खचला होता, जो दुरुस्त केला आहे। राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 साली नौदल दिनानिमित्त शिवरायांचा पुतळा उभारला गेला होता। हा पुतळा ऑगस्ट 2024ला म्हणजे अवघ्या 8च महिन्यात कोसळला। यावरनं विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत त्यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवरही टीकास्त्र डागलेलं। त्यानंतर याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली गेली। 9च महिन्यांच्या कालावधीत इथे पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा हा नवीन भव्य पुतळा उभारला गेला। मात्र अनावरणानंतर अवघ्या काही दिवसातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचल्यानं कामाच्या दर्जासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय। प्रसाद पाताडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।